हा सत्संग संत रामपालजी महाराजांचा असून मराठी भाषिक भक्त समाजास सहज समजावे म्हणून हिंदी भाषेतून मराठी भाषेत रूपांतरित करण्यात आलेले आहे. वर्तमानातील हा सत्संग चालू आहे. हे त्या शुभ दिनाच्या स्मरणार्थ आहे की ज्या दिवशी परमात्मा त्या आपल्या दुसऱ्या स्थितीच्या अंतर्गत आमचा सांभाळ करण्यासाठी सतलोकातून चालत आले, शिशुरूप धारण केलं, लहर तारा तलावावर कमळपुष्पाच्या वरती परमात्मा विराजमान झाले. आज सकाळच्या सत्संगात पण आपल्याला ज्ञान ऐकवलं होतं. आता पुन्हा अजून एकदा, कारण आजचा उद्देश या सत्संगाचा असा आहे की परमेश्वराच्या त्या स्थितीला स्पष्ट केलं जावं ज्याविषयी आत्तापर्यंत समाजामध्ये भ्रम पसरवला होता. कोणी काय सांगतं की ते असे जन्मले होते, कुणी असं म्हणायचं, कुणी तसं म्हणायचं. पण सच्चाईपासून ते खूप दूर होतं. लोकवेद होते, दंतकथा होत्या. पुण्यात्म्यांनो, विक्रम संवत 1455 ज्येष्ठ शुद्ध पौर्णिमा चा तो शुभ दिवस, ज्या दिवशी परमात्मा त्या सतलोकातून चालत त्या तिसऱ्या त्या धूलोकातून गती करून इथं आले, एक शिशुरूप धारण केलं. लहर तारा तलाव काशी शहरामध्ये, म्हणजे काशी शहरापासून सुमारे 4 किलोमीटर दूर लहर तारा तलावात त्यावेळी, आता तर ते स्थान शहराच्या आतच आलं आहे, आता तर शहराच्या चारी बाजूंनी तिथे लोकसंख्या झाली आहे, त्यावेळी सन 1398 मध्ये ते शहरापासून सुमारे 4 किलोमीटर दूर होतं. आणि तलाव कसा बनला होता की गंगा दर्याचं जल पावसाळ्याच्या दिवसात ज्या दुथडी भरून त्या दिवसात वाहत असतात, तर लाटांद्वारे ते पाणी घाटांवरती उसळून, जिथे गोघाट असायचे त्यावरती उसळून एक खूप मोठ्या सरोवराचं, तलावाचं रूप धारण केलं होतं. तर तिथं असलेल्या कमळपुष्पावरती परमात्मा सतलोकातून चालत आले. वरून एक तेजोमय गोळा आला. त्याचे प्रत्यक्षदर्शी कोण होते? एक अष्टानंद नावाचे ऋषी होते, जे आदरणीय स्वामी रामानंदजींचे शिष्य होते. आणि अष्टानंदजींनी काय पाहिलं? अष्टानंदजी रोज त्या लहर तारा तलावावरती स्नान करून आपल्या गुरुदेवांनी सांगितलेल्या ज्ञानाचं भजन करत असत, ध्यानधारणा करत असत. त्या दिवशीही ते वेळेवर गेले होते, ब्रह्ममुहूर्तावर गेले होते. ब्रह्ममुहूर्त असतो सूर्योदय होण्यापूर्वी 1.5 तास आधी. ऋषी अष्टानंदजी त्या लहर तारा तलावावरती स्नान करून आपली साधना करण्यासाठी बसले होते. काय पाहिलं की आकाशातून एक खूप तेजोमय प्रकाशाचा गोळा आला. त्यांनी पाहिलं तर ते काय पाहिलं की खूप तेजोमय प्रकाश आहे. डोळे बंद झाले अष्टानंद ऋषींचे. डोळे बंद झाल्यावर त्यांनी काय पाहिलं? एक शिशुबालक, त्याचं रूप दिसलं. पुन्हा दुसऱ्यांदा डोळे उघडून पाहिले तर त्या प्रकाशामुळे पूर्ण सरोवर झगमगलं होतं. आणि तो प्रकाश एका कोपऱ्यात जाऊन स्थिर झाला, म्हणजे परमात्मा अंधारात जाऊन पहुडले बालकरूप धारण करून. आता अष्टानंद ऋषींनी विचार केला की आपल्या गुरुजींना विचारेन, स्वामी रामानंदजींना, की आज मी जो हा प्रकाश पाहिला आणि ह्या प्रकाशामध्ये शिशु बालक पाहिलं, ही माझ्या भक्तीची उपलब्धी आहे की हा माझा भ्रम आहे? आता पुण्यात्म्यांनो, जसं आपण सूर्याकडे पाहतो उघड्या डोळ्यांनी, तर आपण
सूर्याला पाहू शकत नाही, डोळे एकदम बंद होऊन जातात. डोळे जेव्हा आपण बंद करतो तेव्हा सूर्याच्या प्रकाशारहित आकार, तो गोळा दिसतो. तसंच जेव्हा अष्टानंदजींचे डोळे बंद झाले, परमात्म्याच्या त्या तेजाला सहन करू शकले नाहीत, तर डोळे जेव्हा बंद झाले, त्या प्रकाशरहित जो आकार पाहिला ते शिशुरूप बालक होतं. आता अष्टानंदजींनी जाऊन आदरणीय स्वामी रामानंदजींना, आपल्या गुरुदेवांना म्हणाले, सगळा प्रसंग सांगितला आणि म्हणाले की हे गुरुदेव, आज मी अशा अशा साधना काळात आकाशातून एक प्रकाश येताना पाहिला. जेव्हा माझ्या डोळ्यांना सहन नाही झालं तेव्हा माझे डोळे बंद झाले, तर भगवान डोळ्यात एक शिशुरूप दिसलं. काही वेळाने मी काय पाहिलं की लहरतारा तलावाच्या एका कोपऱ्यामध्ये तो. नंतर मला काहीच दिसलं नाही, अंधार होता भगवान. तर आपल्याकडून जाणू इच्छितो, हे काय होतं मालिक? स्वामीजी म्हणाले, बेटा, जेव्हा वरून अवतार लोक येतात, असे तारे तुटतात आणि ते इथं येऊन एखाद्या मातेच्या गर्भात येतात. कोणी वरून एखादा अवतारी किंवा गण आलेत आणि ते आपली काही लीला करायला आले आहेत इथं. आता जसं त्यांना ज्ञान होतं, स्वामी रामानंदजींनी आपल्या शिष्याच्या शंकेचं समाधान केलं आणि गुरुजींनी सांगितलेलं ज्ञान शिष्याला शिरोधार्य असतं. ती गोष्ट तर तिथे संपली, समाप्त झाली. तिथून एक तुम्हाला सांगतो की हे निरुनिमा कोण होते, जे विणकर होते. सतयुगात परमात्मा सत्सुकृत नावाने आले होते, त्रेतामध्ये मुनिंदर नावाने आले होते, द्वापारमध्ये करुणामय नावाने आले होते. अशा प्रकारे लीला करतात जी त्यांच्या गुणांमध्ये लिहिली आहे. द्वापारमध्ये जेव्हा परमात्मा आले होते करुणामय नावाने, तेव्हा सुदर्शन नावाचा एक वाल्मिकी त्यांचा शिष्य झाला होता आणि त्या वाल्मिकीने पांडवांचा एक यज्ञ संपूर्ण केला होता, जो श्री कृष्णाकडूनही झाला नव्हता आणि ब्रह्मा विष्णू महेशांकडूनही झाला नव्हता, जे 33 कोटी देव, 88,000 ऋषी आणि 12 कोटी ब्राह्मणांकडूनही होऊ शकलं नव्हतं. ह्या परमात्म्याचे भक्त सुदर्शन यांनी तो यज्ञ सफल केला होता. सुदर्शनजींच्या मातापित्यांनी परमात्मा कबीर देवजी म्हणजे करुणामयजींच्या ज्ञानाचा स्वीकार केला नव्हता आणि ते मृत्यूला प्राप्त झाले होते. आता सुदर्शनजींची एकच प्रार्थना होती की हे भगवान, माझे मातापिता खूप चांगल्या आत्म्याचे होते, त्यांनी तुमच्या ज्ञानाला ग्रहण केलं नाही, हे त्यांचं दुर्भाग्य होतं. भगवान, न जाणे ते कुठे भटकत असतील, कुठल्या योनीत कष्ट भोगत असतील. प्रभू, दासाची विनंती आहे, माझ्या मातापित्यांना शरणमध्ये घेऊन पार करा दाता. तुम्ही तर सर्व काही करू शकता, कोणत्याही युगात दया करा. तेव्हा परमात्म्याने पाहिलं होतं, मुश्किलीने एक भक्त तयार केला, तोही मातापित्यांच्या झंझटमध्ये फसला. तेव्हा परमात्मा म्हणाले की बेटा, तू निश्चिंत हो, तुझ्या मातापित्यांना पार करेन, कोणतंही कारण बनवून. तर ह्या कारणाने परमेश्वर कबीरजींनी, करुणामयजींनी हे प्रॉमिस दिलं की मी तुझ्या मातापित्यांना पार करेन, चिंता करू नकोस. तर तो आसानीने सतलोकात गेला, नाहीतर तो मातापित्यांच्या चिंतेने इथेच भटकत राहिला असता. म्हणून मालिकने ते त्याला वचन दिलं. त्या वचनानुसार परमात्मा त्या प्रिय आत्म्यांना, सुदर्शनजींच्या मातापित्यांच्या आत्म्यांना भेटले. हे निरू आणि निमा हे तेच आत्मा होते. आता सत्संगचा विषय थोडा अन्य असेल म्हणून ही भूमिका इथं स्पष्ट करावी लागली. अजून जास्त डिटेल पुन्हा केव्हा सांगेन. आता काय झालं की हे सुदर्शनजींचे मातापिता पहिल्यांदा तर हे वाल्मिक होते, मग दुसऱ्या जन्मात हे ब्राह्मण झाले, तिसऱ्या जन्मातही ब्राह्मण झाले आणि त्यानंतरचा जेव्हा चौथा जन्म म्हणजे त्यांचा तिसरा जन्म समजा, तर त्यावेळीसुद्धा ते ब्राह्मण योनीमध्ये होते.
ब्राह्मण वर्णामध्ये होते. गौरीशंकर नीरूचं नाव होतं, सरस्वती नीमाचं नाव होतं. ब्राह्मण होते, शिवजींचे भक्त होते. अतूट श्रद्धा होती भगवान शिवजींच्या वरती, सुप्रीम पॉवर समजून भक्ती करत होते. कथा करत असत शिवपुराणाची, निस्वार्थ भावनेने करत असत. कोणाकडून काही दानदक्षिणा बहाणे करून घेत नव्हते. श्राद्ध करूयात, तुमचे माता पिता स्वर्गात दुःखी आहेत, एवढं एवढं दान करा, पाठ करतो, असं काही करत नव्हते. फक्त परमार्थवश सत्संग रूपात कथा ऐकवत असत. आणि जे काही पैसे येत होते दक्षिणेचे, ते आपल्या रोजीरोटी निर्वाहासाठी ठेवत असत आणि बाकीच्या पैशांचा भंडारा करत असत. इतके स्वच्छ आत्मा, नेक आत्मा होते, ज्यामुळे त्यांचा खूप चांगला प्रभाव होता हिंदू समाजामध्ये. आणि काशीचे खूप सारे लोक त्यांना पसंत करत होते. अन्य जे स्वार्थी ब्राह्मण होते, जे फक्त पैशांसाठी दुनियेची दिशाभूल करत असत, त्यांना ईर्ष्या झाली की जास्त लोक त्यांच्याकडे जाऊ लागलेत आणि ते खूप द्वेष करू लागले, त्यांचा निंदा करत फिरू लागले की यांना काय माहीत वेदांच्या पुराणांच्या कथा, यांना कर्मकांडाचा काही पत्ताच नाही. ह्या गोष्टीची माहिती होती मुसलमानांना. मुसलमानांना बोलायला संधी मिळाली की जे हिंदू धर्माचे अधिकाधिक गुरु आहेत, ब्राह्मण आहेत, ते या गौरीशंकरच्या विरुद्ध आहेत आणि हा सगळ्यात जास्त हिंदू धर्माचा प्रचार करतो आहे. तर त्या सगळ्यांनी मिळून, मुल्ला आणि काझींनी, त्या गौरीशंकरला आपलं उष्ट पाणी त्यांनी सगळ्या झोपडीभर शिंपडलं, त्यांच्या तोंडात घातलं आणि खूप सारे लोक एकत्र झाले, खूप जनता, आणि दवंडी पिटली गेली. सगळ्यांनी सांगितलं की हा गौरीशंकर मुसलमान बनला. आता ते जे ब्राह्मण नकली होते, दुसरे स्वार्थी, ते तर आधीपासूनच तयार होते. त्यांनी सगळ्या ठिकाणी सांगितलं, दवंडी पिटली की तो गौरीशंकर मुसलमान बनला आहे, गंगेत स्नान करणं त्याला बंद केलं आहे, असं सांगितलं. आणि कुठल्याही हिंदूने त्याच्याजवळ जायचं नाही. आता त्या गौरीशंकर आणि सरस्वती यांचं मुसलमानांनी नामांतर केलं. गौरीशंकरचं नाव ठेवलं नूर अली आणि सरस्वतीचं नाव ठेवलं नियामत. मग यांना शॉर्टकटने म्हणू लागले नीरू आणि नीमा. आता त्यांच्यासमोर निर्वाहाची समस्या उत्पन्न झाली. आधी तर पूजेतून जे पैसे मिळायचे त्याच्यावर उदरनिर्वाह चालू होता. आता यांच्याकडे पैसा नव्हता. त्यांनी विचार केला की असं काहीतरी सिंपल काम करू ज्याला पैसे लागणार नाहीत. तर कपडे विणण्याचं जे स्ट्रक्चर तयार केलं जात असे, त्यात 4-5 दांड्या गाडायच्या असतात 4-5 ठिकाणी, आणि त्यात बसून ते असे तारा अडकवून कपडे विणू लागले, विणकराचं काम करू लागले. सांगायचा अर्थ असा की ते विणकराचं काम करत असल्यामुळे विणकर म्हणवू लागले. आणि त्यांचं वय जवळजवळ 50 ते 55च्या आसपास झालं होतं. 60 वर्षांच्या आसपास झाले होते. त्यांचं कोणी संतान नव्हतं. आता पुण्यात्म्यांनो, ज्याला कोणत्या वस्तूचा अभाव असतो तर तो वेळ मारून नेतो, व्यतीत करतो, काही अडचण नाही, समाधान मानतो, संयम ठेवतो. पण हे जनताजन, काही व्यक्ती स्वभाववश असतात आणि त्यांना टोकल्याशिवाय राहवत नाही. तर जसं कोणी माई संध्याकाळी तिला भेटली, कोणाला, नीमाला, आणि म्हणाली, चर्चा झाली की हे भगवान, परमात्म्याने तुम्हाला एखादं मूल तर द्यायलाच हवं होतं. तुमचा टाइमपास झाला असता. म्हातारपणी तुमचं कोण बोट धरणार? खूप वाईट वेळ येईल म्हातारपणी. तर असं ती इंजेक्शन मारून निघून गेली, ही चर्चा करून. आता नीमाला रात्री झोपच आली नाही आणि हाच विचार करत राहिली
सकाळी आता ते काय करायचे की गंगेमध्ये स्नान करणं तर बंद केलं होतं ह्या ब्राह्मणांनी, नीरू आणि नीमाचं. तर ते काय करत होते, त्या लहरतारा तलावावरती प्रतिदिन स्नानासाठी जात असत. आणि त्या लहरतारा तलावाअंतर्गत गंगा दर्याचं पाणी कठड्यावरून उसळून लाटांद्वारे ओव्हरफ्लो होऊन घाटांच्या माध्यमातून एक खूप मोठ्या सरोवराचं रूप धारण केलं होतं. आणि मग ते पूर्ण वर्षभर त्या सरोवरात पाणी पुरेसं असायचं. तर त्यात ते स्नान करण्यासाठी जात असत. दर दिवशीप्रमाणे त्या दिवशीही, ज्या दिवशी परमात्मा ज्येष्ठ महिन्यातील शुद्ध पौर्णिमेला विक्रम संवत 1455 सन 1398 ह्या ज्येष्ठ शुद्ध म्हणजे ज्येष्ठ महिन्यातील उत्तर पौर्णिमेला ब्रह्ममुहूर्तावर स्नानार्थ दर दिवशीप्रमाणे जात होते. रस्त्यात नीमाला त्याच गोष्टी खटकत होत्या ज्या आदल्या दिवशी त्या कुठल्या भगिनीने श्लोक ऐकवले होते. तर तिच्या मनात ती गोष्ट राहून राहून उसळी घेऊन येत होती. ती रडत होती. आपले भगवान शिवजींची प्रार्थना करत होती की हे शिवजी, आपल्या दासीलाही एक पुत्र दिला असता. आपल्या घरात कोणत्या गोष्टीची कमी आहे भगवन? माझंही संसारात मन लागलं असतं. दुनियेचे जे टोमणे ऐकावे लागतात, हे भगवान, तुमच्या घरात कोणत्या गोष्टीची कमी आहे असं म्हणून ती जोरजोरात रडू लागली. आता नीरूने म्हटलं की नीमा, जर आपल्या नशिबात असतं तर भगवानांनी आपल्याला प्रदान केलंच असतं, आपल्या भाग्यातच नाहीये. नीमा, तू रडत जाऊ नकोस. अपत्य नाहीये, म्हातारपणी पुत्र नाहीये. तुझे डोळे खराब होतील. कुणी बोट धरणारही आपल्यापाशी नाहीये. तर रडू नकोस. भगवान जे करतील ते ठीक करतील. आता परमात्म्याला वाटलं असतं तर त्याने आधीच मूल दिलं असतं. अशी ते चर्चा करत करत लहरतारा तलावावर पोहोचले. त्यांच्या झोपडीपासून, कुटीपासून जवळजवळ 4 किलोमीटर अंतरावर तो लहरतारा तलाव जंगलामध्ये होता. प्रथम नीमाने स्नान केलं. स्नान करून ती बाहेर आली आणि त्यानंतर नीरू स्नानासाठी त्याच सरोवरात उतरला. ब्रह्ममुहूर्त, सूर्योदयापूर्वीच्या जवळजवळ 1.5 तास आधीच्या वेळेला ब्रह्ममुहूर्त म्हणतात. आता सकाळचा जो प्रकाश असतो, आधी खूप अंधार असतो आणि थोड्याच वेळात एकदम प्रकाशमय होऊन जातं. आता नीमा स्नान करून ज्या वस्त्राला लपेटून स्नान केलं होतं त्याला धुण्यासाठी पुन्हा त्या सरोवराच्या तटावर गेली. आता जशी ती किनाऱ्यावर गेली, तिने पाहिलं की प्रकाश पडला होता आणि नीरू स्नान करत होता. असं करून आता नीमाने काय पाहिलं की एका कमळाच्या फुलावर काही वस्तू हलत आहे. तिने आधी तर पाहिलं की एखादा साप तर नसेल, कारण परमात्म्याने एक पाय उचलला होता. एका पायाचा अंगठा तोंडात घेऊन चोखत होते. मग नीमाने नीट लक्ष देऊन पाहिलं. काय पाहिलं की एक बालक आहे कमळाच्या पुष्पावर. आता तिने आपल्या पतीला सांगितलं की पहा हो, कमळाच्या पुष्पावर बालक आहे, बाळ आहे. पहा ना, तो बुडेल बुडेल, लवकर उचला त्याला. आता नीरू स्नान करत होता असं आणि तो म्हणाला, नीमा, तू तर वेडी झालीयस त्या बालकाच्या मोहाने. आता तुला पाण्यात सुद्धा मुलं दिसायला लागलीयत. तू तर वेडी झालीयस. तेव्हा नीमा म्हणाली, अहो खरोखर, बघा बघा बघा, बुडेल बुडेल तो आता. आता नीरूने काय पाहिलं की तिच्या आवाजात आज वेगळीच धार होती आणि ज्या ठिकाणी ती संकेत करत होती तिथे पाहिलं तर खरोखर कमळपुष्पावर एक बालक आहे.
कमळाच्या फुलासकट तोडून परमात्म्याला उचललं आणि निमाच्या हातात ठेवलं. आता पुण्यात्म्यांनो, हे आपले पिता आहेत, हे आपले मालिक आहेत. आपल्यासाठी किती कष्ट घेत आहेत हे कबीर भगवान, आणि आपल्याला इतकं बालक आणि अज्ञानी बनवलं ह्या काळ भगवानाने. आपण आपल्या परमपित्याला समोर पाहून देखील ओळखू शकत नाही आहोत. तर पुण्यात्म्यांनो, आता ओळखू आपण भगवानाला. पाहूया साऱ्या प्रमाणांना. आता आपण आपल्या भगवानाला, पित्याला ओळखू शकू, कारण आपण शिक्षित झालो आहोत. आता पुण्यात्म्यांनो, ज्या परमात्म्यासाठी आपण भटकतोय त्याचं नाव ऐकताच रोमांच उभे राहतात. आणि तो परमात्मा ज्या पुण्यात्म्याच्या कुशीत बाळासारखा विसावला असेल, तर त्याला कसा अनुभव आला असेल, कसं सुख मिळालं असेल, याचं वर्णन जिभेनं नाही करता येत. आता निमाला ते बालक मिळालं. परमात्मा छातीशी धरून ठेवते. शेकडो धन्यवाद आपल्या भगवान शिवजींना देते आहे. बाळावर प्रेम करतीये, त्याचे मुके घेऊन छातीशी लावते आहे, आणि शेकडो धन्यवाद देते आपल्या भगवान शंकरजींना. आता पुण्यात्म्यांनो, या भगवंताचे असे नंबर बनले. आता शिवजींचा यात काही रोल नाहीये. स्वयं परमात्मा आले आहेत, आणि ती विचार करते की भगवान शंकरजींनी तिला हे बालक दिलंय. हे शंकर भगवान, आधी 60 वर्ष तुझ्याबरोबर होतेस ना, तर तेव्हा काही केलं नाही, दिलं नाही यांनी. तर अशी बुद्धी आपली काही कामच करत नाही. जगत का पेखणा पेख्या, धनी का नाम न लेखा. जगत का पेखणा पेख्या, धनी का नाम न लेखा. आपण असं म्हणतो की यांनी हे केलं, त्यांनी ते केलं, आणि करणारा जो ईश्वर आहे त्याबद्दल कधी काही बोलतच नाही. आता तिथे तो नीरू परत स्नान करू लागला, आणि निमा तर त्या परमात्म्याच्या बालक रूपानं आनंद विभोर झाली. खूप सुख, इतकी खुशी की त्याला सीमाच नाही. आता नीरू स्नान करून बाहेर आला. आता तो काय विचार करू लागला की आधी तर आम्हाला हिंदूंचं मुसलमान बनवलं, हिंदूंशी आमची लिंक नाही, मुसलमानांमध्ये अजून एवढी जागा आपली बनली नाही की आमचा कोणी मित्र होईल, आणि आम्ही या बालकाला घरी घेऊन जाणार तर ही जनता आम्हाला विचारेल की तुम्ही हे बालक कुठून आणलं. आम्ही सांगू की हे कमळाच्या फुलावर मिळालं तर कुणीही मानणार नाही. कमळाच्या फुलावर बालक कसं राहू शकेल, आणि काय करतील की आम्हाला मारून मारून विचारतील, चेहरा बिघडवतील, आमच्यापासून बालक खेचून घेतील आणि आम्हाला हकलून लावतील. असा सर्व विचार करून तो आपल्या पत्नीला म्हणाला, निमाला, की निमा, ह्या बाळाला इथेच ठेव, यातच आपलं भलं आहे. सर्व गोष्टी तिला सांगितल्या की आपल्याबरोबर काय काय होऊ शकतं. आता निमा म्हणाली की पहा बरं, ह्या बालकाबरोबर मी कुठेही जायला तयार आहे. मी सगळं दुःख सहन करीन, पण या बालकाने न जाणे माझ्यावर काय जादू केली आहे. आता ह्याच्या विना मी जगू शकत नाही. मी तर याला घरी घेऊन जाणारच. आता नीरू म्हणाला की निमा, तू माझ्या सभ्यतेचा गैरफायदा उठवतेस. मी तुझ्या प्रत्येक गोष्टीचं मी समर्थन करीत राहिलो आजपर्यंत, कारण आपलं काही मुलबाळ नव्हतं, आणि जे काही तू सांगायचीस ते मी सर्व स्वीकार करत असे, यासाठी की तू कधी दुखावली जाऊ नयेस, कारण मूल नसल्याने तू आधीच दुःखी आहेस. आणि ज्या कारणामुळे तू इतकी हट्टी झाली आहेस की आज माझी एकही गोष्ट ऐकत नाहीयेस. आता ठेव त्या बालकाला, नाहीतर मी तुला थप्पड मारेन. असं सांगून असा हात उगारलाच होता. पहिल्यांदा आपल्या पत्नीवर हात उगारला होता त्या पुण्यात्म्याने. त्याचवेळी त्या नवजात शिशुरूपातील निमाच्या कुशीतील परमात्मा कबीर साहेबजी, कबीर देवजी म्हणाले की नीरू, मला आपल्या घरी घेऊन चल, तुझ्यावर कुठलंच संकट येणार नाही. मी तुमच्यासाठी आलोय.
आता तो घाबरला की नवजात बालक बोलतंय. हे भगवान, हा कोणी सिद्धपुरुष आला असेल, कुणी फरिश्ता असेल, कुणी भूतप्रेत असेल. घाबरला तो. गप्प राहून तो पुढे निघाला. ह्या बालकाविषयी काही विपरीत बोललो तर, आणि चालू लागला. घरी घेऊन आले. आता जनतेतील व्यक्ती विचारू लागले की हे कुठे सापडलं. नीमा म्हणाली की असा असा कमळपुष्पावर मिळाला आम्हाला. आता त्यावर कुणी काही ऑब्जेक्शन तर घेतलं नाही. आपापली अक्कल चालवू लागले की कमळाच्या फुलावर कसा असेल. कुणीतरी कदाचित सोडून गेला असेल. जसं त्यांची बुद्धी होती तसं ते बोलत होते. परंतु त्या परमात्म्याची सुंदर मूर्ती पाहून, त्यांच्या त्या सुंदरतेला पाहून आपापले अंदाज बांधू लागले. कुणी म्हणे की हा तर एकदम विष्णू भगवानांसारखाच दिसतोय, साक्षात विष्णू भगवानच आले आहेत. कुणी म्हणे हे तर शंकर भगवानांचं रूप आहे. कुणी म्हणतंय इंद्राचं रूप आहे. कुणी म्हणाले कुबेर आलाय पृथ्वीवर. इतकं सुंदर बालक कधी ऐकलं ना पाहिलं. आता पुण्यात्म्यांनो, तुम्हाला परमात्मा कबीरदेव साहेबांविषयी आदरणीय गरीबदास साहेबजींनी आपल्या अमृतवाणीमध्ये एक खूपच प्रत्यक्ष पाहिलेलं सत्यवर्णन केले. थोडासा इथे आदरणीय गरीबदास साहेबांच्याबद्दल थोडा संकेत देतो. आता आपण पवित्र ऋग्वेदामध्ये वाचलं की तो परमात्मा सतलोकात राहतो, धूलोकाच्या 3ऱ्या स्थानावर राहतो आणि राजासारखा विराजमान आहे. तो तिथे पाहण्यायोग्य दिसतो. राजासारख्या गतीमध्ये, म्हणजे ओव्हरऑल कंट्रोलर, अनेक ब्रह्मांडांच्या स्वामीच्या रूपात राजासारखा तिथे विराजमान असतो, दिसतो आणि तिथून गतिमान होऊन येतो, चांगल्या आत्म्यांना भेटतो. हे विधान आहे परमात्म्याचं. तर तो 3 स्थितींमध्ये असतो. एका स्थितीत तर तो स्थिर आहे. सतलोकामध्ये मनुष्यासारखं शरीर आहे. 1 रोमकुपामध्ये करोडो सूर्यचंद्र मिळवले तरी अशी त्यांच्या शरीराची शोभा आहे. एवढं सुंदर शरीर आहे. आणि दुसऱ्या रूपामध्ये ते शिशुरूप धारण करून येतात. आणि 3ऱ्या स्थितीमध्ये एका साधू संताचं रूप घेऊन जेव्हा वाटेल तेव्हा कुणा पुण्यात्म्याला जाऊन भेटतात, त्यांना ज्ञान देतात. आपला सतलोक सचखंड दाखवून परत आणून सोडतात, ज्यामुळे पुढे येणाऱ्या काळात हे आपले साक्षी बनतील, ॲफिडेव्हिट देतील की कबीर इज सत्य मानायचंय. पहा, मी तुम्हाला आता सांगतो. 84 बंधन कटे किन्नी कल्प कबीरी, 52 चतुर्दश लोक सब है टूटे जम जंजीरे, अनंत कोट ब्रह्मांड में बंदी छोड़ कहाए, सो तो एक कबीरे हैं जो जननी जने नमाए. पुण्यात्म्यांनो, सर्व संकल्पना स्पष्ट होतील या परमात्म्याच्या वाणीने. शब्द स्वरूपी साहेब धनी, शब्द से अंद सब माही, बाहर भीतर रम रहा जहाँ तहाँ सब ठाही, जल थल पृथ्वी गगन में बाहर भीतर एक, पूर्ण ब्रह्म कबीरे हैं वो अवगत पुरुष अलेख, अनंत कोट ब्रह्मांड का एक रति नहीं भारे, सतगुरु पुरुष कबीर हैं ये कुल के सिरजनहारे, सेवक हो के उतरे इस पृथ्वी के माही, जीव उदाहरण जगत गुरु बार बार बली जाही. आता आदरणीय गरीबदास साहेबजी परमात्म्याशी परिचित होऊन आता आपल्याला काय सांगतायत की त्या साऱ्या सृष्टीचे निर्माता, कुलमालिक आपले पिता सेवकाच्या रूपात उतरले. कबीरदास म्हणवले, कबीरदास. सेवक हो के उतरे इस पृथ्वी के माही, जीव उदाहरण जगत गुरु बार बार बली जाही. जीवांचा उद्धार करण्यासाठी ते जगद्गुरू, म्हणजे साऱ्या विश्वाला ज्ञान देणारे, सच्च ज्ञान देणारे ते जगद्गुरू. आणि गरीबदासजी म्हणतायत की मैं बार बार बलिहारी जाऊं, त्या परमपित्याला,
त्याने कशी दया केली आमच्यावर. काशीपुरी कष्ट किया उतरे अदर अधारे, मोमिन को मुजरा हुआ वहां जंगल में दीदारे. म्हणतात काशीपुरीमध्ये परमात्म्याचं आगमन झालं आणि उतरे अधर अधार म्हणजे त्यांनी कुणा आईच्या पोटी जन्म नाही घेतला. वरून आले. अधर अधर म्हणजे वरून आले, खाली आले. आणि मोमनको म्हणजे तिथं भेटले त्या मुसलमान विणकर ग्रहस्थाला जंगलात सरोवराजवळ. आता त्यांच्या किती स्वभावाचं वर्णन करतायत. कोट किरण शशि भाने सुध आसन अदर विमाने, परसत पूर्ण ब्रह्म को शीतल पिंड और प्राणे. आता निमाने कुशीत घेतलं होतं त्या परमात्म्याला. ज्या भगवानाचं नाव घेतल्याने आत्मा भारावून जातो की तो आपल्यासाठी किती दुःखी आहे आणि आमच्या भाग्यातही काही नाही. आमचा पिता आमच्या मागे मागे फिरतोय, आम्ही काळाची भांग पिऊन बसलोय. कबीर साहेब म्हणतायत, कबीर ये माया अटपटी सब गट आण अडी, और किस किस न समजाऊं या कुएं भांग पडी. आता तो आपल्याबरोबर भटकतो आहे. ज्या परमात्म्याचे गुणगान सगळे ग्रंथ करतायत आणि तो एका त्या पुण्यात्म्याच्या कुशीत. आता त्याला किती आनंद अनुभवाचा होत असेल पुण्यात्म्यांनो. कोणीही जीव त्याचं वर्णन करू शकत नाही. आता काय म्हणतायत गरीबदास साहेबजी. कोट किरण शशि भाने सुध ये आसन अदर विमाने. परसत म्हणजे पूर्ण ब्रह्माला स्पर्श करताच आणि निमाचे शीतल पिंड आणि प्राण एकदम शांत झाले. निमाने परमात्म्यावर कसं प्रेम केलं. गोद लिया मुख चूम कर वो हेम रूप झलकनते, जगर मगर काया करे जैसे दमके पद्म अनंते. आईने म्हणजे एका मातृभावाने बाळाशी जसं प्रेम केलं जातं, जसं मुका घेऊन आणि हृदयाजवळ धरलं, इतकं सुंदर शरीर परमात्म्याचं जसं सफेद बर्फ असतं. हेमरूप झलकंत. हेम हेम म्हणजे बर्फ. सफेदी जी बर्फाची असते ती सगळ्यात अधिक मानली गेली आहे. तर म्हणतात की स्नो व्हाईट कलर होता मालिक यांचा, इतकं सफेद सुंदर शरीर होतं. आता काय, जेव्हा घरी घेऊन आले त्या बाळाला, तर परमात्म्याला पाहून सर्वजण काय काय बोलले, आपापसात एकमेकात काय चर्चा झाली. काशी उमटी गुल भया ये मोमन का घर घेरे, कोई कहे ब्रह्मा विष्णु है, कोई कहे इंद्र कुबेरे. की सिंपल चाइल्ड नाहीये हे, एक साधारण सामान्य बालक नाहीये हे, इतकं सुंदर रूप आहे त्याचं. तर म्हणतात की काशी उमटी म्हणजे सर्व काशी त्या ठिकाणी आली, राजा पण त्या ठिकाणी आला त्याला पाहायला. काशी उमटी गुल भया, खूप गर्दी जमली. और मोमन का घर घेरे म्हणजे चारी बाजूंनी लोकांनी घराभोवती गर्दी केली. टोळी टोळीने लोक गाणं म्हणत आले. और कोई कहे ब्रह्मा विष्णु है, कोई कहे इंद्र कुबेर. जे कोणी बघत होते ते म्हणायचे की असं बालक कधी पाहिलंच नाहीये. जसे खुद्द भगवान श्रीकृष्ण आले आहेत, भगवान शंकरदेव आले आहेत, किंवा कदाचित इंद्र कुबेर आले असतील. कोई कहे वरुण धर्म राय है, कोई कहते है ईशे, 16 कला सुभान गति ही, कोई कहे जगदीश. भक्ति मुक्ति ले उतरे वे मेटन तीनों ताप, मोमन के डेरा लिया ये कहे कबीरा बाप. म्हणतात तो परमात्मा सर्वांचा मालिक आहे आणि एका मुसलमान विणकराला, त्या मुसलमान विणकर गृहस्थाला आपले परमात्मा पिता मानतात, बाप मानतात. कोई कहे छल ईश्वर नहीं, कोई किन्नर कहलाए, कोई कहे गण ईश का जो जो मात्र साय. आता जशी त्या बालकाला खूप सारी नावं दिली ना, म्हणतात तेवढंच ती निम्मा त्यांना धमकी द्यायची की माझ्या बाळाला नजर लावाल तुम्ही, कुणी काय बोलतंय, कुणी काय बोलतंय. खलक मुलक देखण गया वहाँ राजा परजारी ते,
जम्बू दीप जिहाने में वो उतरे शब्द अतीत। दुनी कहे यू देव है, ये देव कहते हैं ईश। ईश कहे ये पार ब्रह्म है, पूर्ण विश्व बीश। आता पुण्यात्म्यांनो, हा दास आपल्याला वेद आणि सत्यकथेने हे प्रमाणित करू इच्छितो की कोण भगवान आहे आणि काय प्रमाण आहे. एकतर डोळ्यांनी पाहिलेलं ॲफिडेव्हिट हे गरीबदासजी देत आहेत, आणि मग आपल्याला वेदांमध्ये दाखवेल हा दास, आणि मग कबीर परमात्माजींची लीला जी 600 वर्षांपूर्वी आदरणीय धर्मदासजींनी लिहिली होती आपल्या करकमलांनी, ती दाखवेल. तर आपण आपल्या भगवानाला समजूया, प्राप्त करूया. आता काय म्हणतात? दूध न पीवे न अन्न बखे, न पलने झूलनते, अदर अमान ध्यान में ये कमल कला फूलनते. आता काय म्हणतात की 25 दिवसांचे झाले भगवान कबीर साहेब, म्हणजे एका लीलामय शरीरामध्ये, आणि ना अन्न ग्रहण करायचे ना दूध प्यायचे, आणि स्वस्थ असे होते जसं काही एखादं बालक रोज 1 किलो दूध प्यायचं. इतकं स्वस्थ शरीर, आणि ते एखाद्या कमलासारखे वाढत होते, मोठे होत होते. कमळाचं एक नेचर असतं, स्वभाव असतो. कमळाचं फूल जर एखाद्या सरोवरात असेल आणि त्यात जर पाणी भरायला सुरुवात झाली, तर जितकी पाण्याची पातळी वाढेल, तर कमळाचं फूल त्या पातळीबरोबरच वरती येत राहतं, इतक्या स्पीडने वाढत राहतं. तर इथे काय सांगतायत आदरणीय गरीबदास साहेबजी? ते तुलना करून सांगू इच्छितात की ते 1 किलो दूध पिणाऱ्या बालकासारखे दिसत होते, पण खातपीत काहीच नव्हते. तर निमाला चिंता वाटू लागली, रडू लागली वाईट पद्धतीने की हे बालक मरेल. काही खातपीत नाही, आता तर हे काही तासांचेच सोबती आहे. खूप वाईट पद्धतीने विलाप करू लागली. आता परमात्मा म्हणतायत, करावे साईया मन मलर उठा. रडत होती ती भगवान शिवजींचं स्मरण करून करून की हे भगवान शिवजी, हे दाता, एकतर हे बालक द्यायचंच नव्हतं, रडून भेकून ती वेळ घालवत होती, आणि हे परमात्मा, हे बालक दिलं होतं, आता परत घेत आहात. आता ही तुमची दासी जगू शकणार नाही ह्याच्याशिवाय. हा तर अंतिम निर्णय. मालिक अंतर्यामी होते, ते तर समजले की म्हातारी मरेल. इतकी मरण्याची भाषा तर करत होती, पण तिला मरायचं नव्हतं, पण ती खूप घाबरलेली होती आणि ती संतुष्ट होऊ शकत नव्हती. तर परमात्म्याने शिवजींचा रिमोट दाबला, परमेश्वर शिवजींचा. शिव उतरे शिवपुरी से वो अवगत बदन विनोदे, मैं के कमल खुशी भये जब लिया ईश को गोदे. आता कबीर साहेबांनी प्रेरणा केली भगवान शिवजींना की तुमची कोणी आत्मा तुमचं स्मरण करतीये, खूप विलाप करतीये. तर तिथं एक साधूच्या रूपात, महात्म्याच्या रूपात शिवजी येऊन उभे राहिले आणि म्हणाले, माई तू का रडतेस? आणि ती रडत होती. एक वेळ सहज नजर देऊन ती पुन्हा रडत होती. बाबाजी, काय हो हे बाळ, काही खात पीत नाही. भगवान शंकरांनी विचारलं की माई का रडतीयस, काय झालं, काय आपत्ती आहे तुला? म्हणाली की महाराजजी, तुमच्या हातात नाहीये माझ्या दुःखाचं निवारण करणं. असं म्हणून ती पुन्हा रडू लागली खूप वाईट रीतीने. भगवान शंकर म्हणाले की हे माई, असं म्हणतात की आपलं दुःख कोणासमोर सांगितलं तर हलकं होतं. याच दृष्टिकोनातून सांग की तू का रडत आहेस? तर ती म्हणाली की आधी आमचं काही मूलबाळ नव्हतं, आणि एके दिवशी मी सच्च्या दिलाने शंकरदेवांची आराधना केली. त्यांनी मला हा लाल दिला, कमलपुष्पावर सापडला मला तो. आम्ही स्नान करायला गेलो होतो तलावावर, आणि आता महात्माजी हा काही खात पीत नाहीये, 25 दिवसांचा झालाय, आणि म्हणून रडतीये की हा पण मरेल आणि त्याच्याबरोबर मी पण मरेल. आता मी जगू शकत नाही ह्याच्याशिवाय. मी म्हणून रडते महात्माजी. तर भगवान शिव म्हणाले, तुझं बाळ तर दाखव मला. माई घेऊन आली त्याला, आणि विचार केला की त्या नवजात 25 दिवसांच्या बालकाला महात्म्यांच्या चरणी ठेवावं, त्यांचा आशीर्वाद मिळेल, ह्याचं आयुष्यमान वाढेल, ह्याचा उद्धार होईल, ह्याचं कल्याण होईल. जसंही शिवजींच्या पायावर बाळाला ठेवलं,
तिथून ते वर उडालं. आकाशात भगवान शिवजींच्या मस्तकापर्यंत येऊन हवेत स्थिर झाले. बालक. माई विचार करू लागली, नीमा, की ही बाबाजीची करामत आहे, माझ्या बाळाला इतकं उंच उडवलं आकाशात. तर तिचा विश्वास वाढू लागला की काम होईल. आता शिवजींनी असा हात केला, कबीर परमात्मा शिवजींच्या हातावर विराजमान झाले. मग ते दोघे बातचीत करू लागले. परमात्मा म्हणाले की शिव यांना सांग, एक कुमारी गाय घेऊन या, एक कोरं भांडं आणायला सांगा कुंभाराकडून स्वच्छ, आणि त्याला धुवून, आणि तुम्ही हिच्या कमरेवर थोपटा ह्या कुमारी गायीच्या. ती दूध देईल आणि ते दूध मी पिईन. शिवजी म्हणाले की माई, तुझा पती कुठं आहे? म्हणाली, आत्ता बोलावते. तो आत होता. म्हणाली, या हो, असं महाराजजी सांगतायत की एक वासरू आणा, एक भांडं आणा कोरं कुंभाराकडून. आता गेला तो. निरू एक वासरू आणलं. भगवान शंकरांनी त्या वासराच्या कमरेवर प्रेमाने थोपटलं, आशीर्वाद दिला, आणि ते छोटंसं भांडं होतं ते गायीच्या खाली ठेवलं. वासराच्या दुधाची धार वाहू लागली. पात्र भरताच बंद झाली. ते दूध परमात्मा प्यायले आणि शिवजी निघून गेले. आता पुण्यात्म्यांनो, हे प्रमाण गरीबदास साहेबजी म्हणतायत, दूध न पीवे न अन्न बखे, न पालड़े झूलनते, दास गरीब अदर ध्यान में ये कमल कला फूलनते. दूध न पीवे न अन्न बखे, है नहीं पलने झूलनते, अदर अमान ध्यान में कमल कला फूलनते. शिव उतरे शिवपुरी से, वो अवगत बदन विनोदे, मैं के कमल खुशी भये जब लिया ईस को गोदे. परमात्म्याला कुशीत घेतलं. आता दोन्ही भगवानांची जेव्हा नजरेला नजर मिळाली, म्हणतात, नजर नजर से मिल गई, किया ईस प्रणामे. शंकर भगवानांनी त्या बालकाला प्रणाम केला. कुशीवर घेताच त्याला नमस्कार केला. और धन मो मन धन पूर्णा, ये धन काशी निकामे. की धन्य आहे अशी ही नगरी जिथं असे सिद्ध पुरुष आले. आता शंकरजी पण समजू शकले नाहीत की हा कोण आहे. 7 बार चर्चा करी, बोले बालक बहने, शिव को कर मस्तक धरा, हल्ला मो मन एक धेनु. एक धेनू घेऊन ये. धेनू म्हणजे गाय. अन ब्यावर को दूहत है, दूध दिया तत्काले, पीवे बालक ब्रह्म गति, ता शिव भय दयाले. आता पुण्यात्म्यांनो, हे तर आदरणीय गरीबदास साहेबजींच्या वाणीमध्ये स्पष्ट झालं की शिवजी तिथे शिवलोकातून आले होते, शिवपुरीतून, आणि परमात्म्याशी त्यांची बातचीत साहेब. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे मंगल प्रवचन. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. आमची वेबसाईट आहे www.jagadgururampalji.org. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागविण्यासाठी आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड सहित आणि फोन नंबर लिहून 7030303951 7030303952 या नंबरावर SMS करू शकता किंवा आम्हाला 7030303950 या नंबरावर WhatsApp देखील करू शकता.